नाही यश पंचावन्न मध्ये माझं वचन कार्य केल्याशिवाय परत पाठीमागे येत नाही. आज तुझं वचन ऐकणारा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात कार्य करू दे. आज आम्ही तुझ्याकडे मागत आहोत. होय, कोणा व्यक्तीकडे नाही परमेश्वरा. राजाधिराज परमेश्वर याच्याकडे आज आम्ही या यावेकडे आमची प्रार्थना आम्ही सादर केलेली आहे आणि येशूच्या नावात तू आमची प्रार्थना ऐकली म्हणून तुझा धन्यवाद, तुझे आभार मान. येशूच्या नावात मागतो म्हणून आमेन. येशू ख्रिस्ताचा धन्यवाद. आज 2024 मध्ये परमेश्वरानं आपल्याला पदार्पण करण्यासाठी त्याचं सामर्थ्य दिलं. आनंदाने आपण पदार्पण केलेलं आहे आणि हे 2024 हे वर्ष मास्तरांनी सांगितल्याप्रमाणे गॉस्पेल स्प्रेड करण्याचं, शुभवर्तमान स्प्रेड करण्याचं आहेच आहे, 100% आहे. लक्षात घ्या, देव या वर्षी तुमच्या मंडळीला त्याच्यावर फोकस करायला लावत आहे. येशू ख्रिस्तावर लक्ष केंद्रित करायला लावत आहे. फक्त माझं लक्ष येशू ख्रिस्ताकडेच लागेल, माझे नेत्र त्याच्याकडेच लागेल, कारण हा परमेश्वरापासून आलेला आदेश आहे. येशूवर लक्ष केंद्रित करा. हिब्रू याचा 3रा अध्याय 1 वचन. हिब्रू याचा 3रा अध्याय 1 वचन. म्हणून पवित्र बंधूंनो, स्वर्गीय पाचरणाचे भागीदार व्हा. आपण पत्करलेल्या मार्गाचा प्रेषित व प्रमुख याजक येशू याच्याकडे लक्ष द्या. आपला प्रेषित व प्रमुख याजक येशू याच्याकडे लक्ष द्या. हिब्रू याचा 12वा अध्याय, हिब्री करासपत्र याचा 12वा अध्याय 2रं वचन. हिब्री करासपत्र याचा 12वा अध्याय 2रं वचन. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक, आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे, जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजसनाच्या उजवीकडे बसला आहे. लूक याचा 10वा अध्याय, लूक याचा 10वा अध्याय 41 आणि 42. पहा, मी वचन वाचत आहे कारण वचनाच्या द्वारेच येशू ख्रिस्त आपल्या संगती बोलतो. लूक याचा 10वा अध्याय 41-42. येशूने तिला उत्तर दिले, मार्थे मार्थे. येशूने तिला उत्तर दिले, मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करते. तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करते, परंतु तू थोडक्याच गोष्टींचे किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. आणि तुम्हाला माहितीये मरियेने कोणता वाटा घेतलेला होता? ती सदैव येशूच्या पायाजवळ थांबून होती आणि तिचे नेत्र येशूकडे लागलेले होते. तिनं त्याच्याकडे आपले नेत्र केंद्रित केलेले होते, आपलं लक्ष येशू ख्रिस्ताकडे केंद्रित केलं होतं. आणि म्हणून म्हटलेलं आहे की तिच्यापासून तो वाटा काढून घेतला जाणार नाही. जो वाटा तिनं निवडलेला आहे तो उत्तम आहे आणि तो मरियेचा वाटा घेण्यासाठी आज परमेश्वर आम्हाला सांगत आहे. परमेश्वर आम्हाला त्याच्यावर लक्ष केंद्रित करावयास सांगत आहे. आता लक्ष केंद्रित करणं म्हणजे काय? नुसतं पाहणं? हा, ह्या व्यक्तीकडे मी पाहिलं, लगेच दुसरीकडे बघितलं, हा डोंगर बघितला, मी ती नदी बघितली, छान सौंदर्य दिसलं, हा खूप सुंदर आहे, काय छान आहे निसर्ग सौंदर्य बघितलं, पुढे गेले, हा हे खूप छान आहे, हा ही नटी खूप छान आहे, हा हे खूप छान आहे, ती मुलगी किती सुंदर दिसते, बघितलं, मी पुढे गेलं. ते लक्ष केंद्रित करणं नव्हतं, ते पाहणं. आम्हाला खूप वेळेला असं वाटतं आम्ही आमचं लक्ष केंद्रित करतो. काही काही वेळेला खूप छान एखादी गोष्ट दिसते, त्याच्याकडे आम्ही 1-2 तास बघतो आणि निघून जातो. परत ती व्यक्ती आमच्या लक्षात राहत नाही, ती वस्तू आमच्या लक्षात राहत नाही, तो समय आमच्या लक्षात राहत नाही, ते स्थान आमच्या लक्षात राहत नाही, ती निसर्ग सौंदर्य आमच्या लक्षात राहत नाही. परत दुसरं बघितलं की दुसरं आम्हाला आवडतं, परत तिसरं बघितलं की तिसरं आम्हाला आवडतं. त्याला लक्ष केंद्रित करणं म्हणत नाही. लक्ष केंद्रित करणं म्हणजे काय? फोकस ऑन लॉर्ड.
लक्ष केंद्रित करणं म्हणजे काय? पूर्ण फोकस देणं एखाद्या गोष्टीवर किंवा एखाद्या व्यक्तीवर एकाग्र चित्त करून पूर्ण अंतकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने ध्यान देणं म्हणजे लक्ष केंद्रित करणं. एखाद्या वस्तूवर, एखाद्या व्यक्तीवर पूर्ण अंतकरणाने, पूर्ण मनाने लक्ष एकाग्र करून ध्यान करणं म्हणजे लक्ष केंद्रित करणं होय. बापरे, किती मोठे. आणि म्हणून पहिली आज्ञा दिलेली, सगळ्यात महत्वाची आज्ञा, तू आपला देव परमेश्वर याचवर पूर्ण अंतकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. बरोबर आहे. आज देवाचा आत्मा आम्हाला पूर्ण लक्ष केंद्रित करायला लावत आहे त्याच्याकडे. आता लक्ष केंद्रित करण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज असते? आम्हाला जर एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या वस्तूवर जर लक्ष केंद्रित करायचं असेल तर आम्हाला काय हवंय? तर पहिलं, ती व्यक्ती किंवा ती वस्तू आमच्या दृष्टिक्षेपात आली पाहिजे, आमच्या नजरेच्या टप्प्यात आली पाहिजे. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला त्या वस्तूमध्ये, त्या व्यक्तीमध्ये इंटरेस्ट वाटला पाहिजे, आवड वाटली पाहिजे, ओढ निर्माण झाली पाहिजे. ती व्यक्ती किंवा ती वस्तू किंवा ती गोष्ट आवडली, ओढ लागली, हवीशी वाटली तरच आमचं लक्ष केंद्रित होतं. बरोबर आहे. त्याच्यानंतर आम्हाला जर त्या व्यक्तीवर, त्या वस्तूवर लक्ष केंद्रित करायचं असेल, त्या व्यक्तीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आम्हाला पूर्ण समर्पणाची गरज आहे. लक्ष केंद्रित करत असताना बाकीच्या गोष्टीकडे आम्हाला दुर्लक्ष करावं लागणार आहे. बाकीच्या गोष्टींकडे आम्हाला बघायचं नाही. बाकीच्या गोष्टी आमच्या चित्तात, आमच्या मनात, आमच्या ठायी न घेता त्या फक्त एकाच व्यक्तीकडे किंवा एकाच वस्तूकडे आम्हाला ध्यान लावायचं आहे, लक्ष द्यायचं आहे. आमचं पूर्ण माइंड, मन, अंतःकरण, आमचे डोळे, आमचं तन, मन, धन पूर्ण त्या व्यक्तीकडे किंवा त्या वस्तूकडे लावायचं आहे. म्हणजे आम्हाला पूर्ण समर्पित जीवन जगावं लागणार आहे, पूर्ण समर्पण करावं लागणार आहे. तेव्हा आम्ही त्या ठिकाणी ध्यान लावतो किंवा आमचं लक्ष केंद्रित करतो. आणि दुसरी गोष्ट, ज्या वेळेला आम्हाला एकाग्रपणे म्हणजे त्या वस्तूकडे किंवा व्यक्तीकडे आम्हाला लक्ष जर केंद्रित करायचं आहे तर आमचं चित्त एकाग्र पाहिजे. जर आम्ही नुसतं बघत राहणं, मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, नुसतं बघत राहणं म्हणजे लक्ष केंद्रित करणं नव्हे. आम्ही बघत राहतो, आमचं लक्ष मोबाईल कडे असतं. आम्ही बघत राहतो, आमच्या डोक्यामध्ये विचार वेगळेच असतात. आम्ही वेगळ्याच गोष्टींच्या ठायी असतो. मंदिरात असतो ना, आमचं लक्ष दुसरीकडेच. इकडं काय झालं, तिकडं काय झालं, माझ्या कामाचं काय चाललं, माझं हे काय चाललं, माझं ते काय चाललं. याला येशूकडे लक्ष केंद्रित करणं म्हणत नाही. याला नाही म्हणत. माझं लक्ष केंद्रित हवं आहे. जर फोकस मला येशू ख्रिस्तावर करायचं आहे, जर मी ठरवलेलं आहे तर पूर्ण एकाग्र मनाने मग मी त्याच्या माझ्या चित्तामध्ये, माझ्या मनामध्ये कोणतेही दुसरे विचार येऊ देणार नाही. मला किती उशीर झालेला असेल, काही प्रॉब्लेम असेल तर मी तो विचार करणार नाही. मी त्या वस्तूवर किंवा त्या व्यक्तीवर, त्याच ठिकाणी जिथे मला लक्ष केंद्रित करायचंय त्याच ठिकाणी मी माझं ध्यान लावणार आहे आणि त्याचकडे माझं लक्ष लावणार आहे आणि त्याचाच विचार मी करत असणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे माझं लक्ष त्या व्यक्तीवर, त्या वस्तूवर केंद्रित करण्यासाठी मला ती इच्छा माझ्या अंतःकरणात झाली पाहिजे. बळजबरीनं जर मला कोणी सांगितलं की ही व्यक्ती तुला आवडून घे, ही इच्छा, ही वस्तू तुला आवडून घे आणि या वस्तूवर, या व्यक्तीवर तू लक्ष केंद्रित कर, तर होत नाही. पूर्ण मनाने नाही होत. म्हणून अंतःकरणात, पूर्णपणे अंतःकरणात ती इच्छा कोणाच्या बळजबरी करण्यानं, कोणाच्या जबरदस्तीनं किंवा कोणाच्या प्रेस करण्यानं किंवा कोणाला खुश करण्यासाठी, एखाद्या व्यक्तीला प्रेम दाखवण्यासाठी नाही 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 होत. त्याला फोकस करणं म्हणत नाही. आम्ही जगाला फसवू शकतो प्रियांनो, देवाला नाही फसवू शकत. कारण तो गुप्त गोष्टी जाणतो, आमचं अंतःकरण जाणतो आणि त्याला संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने पाहिजे. तो देवादिदेव जगाचा निर्माण करता आहे.
त्याला हवं तर ते पूर्णच हवं आहे, नाहीतर घर वापसी. माहिती आहे तुम्हाला, तो देव आहे, धर्म स्थापन करण्यासाठी आलेला नाही. त्यानं युनिवर्स स्थापन केलं, गॅलेक्सी स्थापन केली, स्वर्ग आणि पृथ्वी त्यानं स्थापन केली. तो जगाचा निर्माण करता, अवघ्या मानव जातीचा निर्माण करता तो परमेश्वर आहे. तो ईर्ष्यावान देव आहे, तो सामर्थ्याचा देव आहे. लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या वेळेला आम्हाला एका व्यक्तीवर किंवा वस्तूवर, कोणत्याही गोष्टीवर जर लक्ष केंद्रित करायचं असेल, तर आम्हाला आमचं उद्दिष्ट, आमचं ध्येय ठरवावं लागतं की कशासाठी मी या व्यक्तीवर किंवा या वस्तूवर लक्ष केंद्रित करत आहे, काय प्राप्त करायचंय, माझं उद्दिष्ट काय आहे, माझं ध्येय काय आहे. माझं उद्दिष्ट काय आहे आणि माझं ध्येय काय आहे हे मी निश्चित केलं तरच मी पूर्णपणाने त्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करू शकते. आता आपण ही जी वचनं वाचली, त्या वचनाच्या नुसार तर सांगितलेलं, बायबल आपल्याला सांगतंय, परमेश्वराचं वचन सांगतंय की तुमचं लक्ष येशूवर केंद्रित करा. या यावे जगाचा निर्माण करता परमेश्वर मृत्युंजय ख्रिस्त, त्या येशू ख्रिस्तावर तुमचं लक्ष केंद्रित करा. आता येशूवर लक्ष आपल्याला जर केंद्रित करायचं आहे तर कशा पद्धतीने येशू ख्रिस्तावर आपल्याला लक्ष केंद्रित करता येईल. आणि येशू ख्रिस्तावर केंद्रित लक्ष केल्याच्या नंतर आपलं उद्दिष्ट कोणतं साध्य होणार आहे, काय उद्दिष्ट आपलं प्राप्त होणार आहे. खूप छान उदाहरण दिले येशू ख्रिस्ताने स्वतःच. खूप छान. मत्तई याचा 14वा अध्याय 22 ते 32. मत्तई याचा 14वा अध्याय 22 ते 32. मी पूर्ण वाचत आहे, लक्ष द्या. प्रत्येक शब्दाकडे व्यवस्थित लक्ष द्या. मी लोकसमुदायास निरोप देत आहे. मी लोकसमुदायास निरोप देत आहे, तुम्ही तारवात बसून माझ्या पलीकडे जा, माझ्या पुढे पलीकडे जा, माझ्या पुढे पलीकडे जा, असे येशूने म्हणून, म्हणजे येशू ख्रिस्त म्हणाला त्याच्या शिष्यांना, मी लोकांना काय करतोय, निरोप देतोय. आणि मी लोकांना निरोप देतोय तोपर्यंत तुम्ही माझ्या पुढे पलीकडे जा, असे म्हणून येशूने असे म्हणून त्याने लागले शिष्यांना लावून दिले, पुढे जाण्यासाठी त्यांना पाठवून दिले. मग लोकसमुदायांना निरोप दिल्यानंतर येशू प्रार्थना करावयास डोंगरावर एकांती गेला. तो एकांती डोंगरावर गेला प्रार्थना करण्यासाठी. आणि रात्र झाल्यावरही तो तेथे एकटाच होता. पूर्ण वेळ तो परमेश्वरामध्ये घालवत होता. एकटा परमेश्वरामध्ये त्यानं वेळ घालवल्यानंतर देवाचं सामर्थ्य त्याला प्राप्त झाल्याच्या नंतर तो त्या ठिकाणी आलेला आहे. बघा, इकडे वारा तोंडचा असल्यामुळे किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर, किनारा लांब राहिलेला होता, बऱ्याच अंतरावर तारू लाटांनी हैराण झालेले होते. वादळ सुटलेलं होतं, वारा सुटलेला होता आणि त्या लाटांनी तारू हैराण झालेले होते. म्हणजे ते मध्यावर होते, किनारा फार लांब राहिलेला होता, येशू ख्रिस्त त्यांच्या संगती नव्हता आणि ते लाटांनी हैराण झालेले होते. 4थ्या प्रहारी तो समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. तेव्हा त्या वेळेला समुद्रावरून 4थ्या प्रहारी, म्हणजे हे ते सहन करत होते पुष्कळ वेळ. आणि नंतर येशू ख्रिस्त पाण्यावरून, समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. शिष्य त्याला समुद्रावरून चालताना पाहून घाबरून गेले, त्यांनी त्याला ओळखलं नाही. आणि समुद्रावर साधारण मानव प्राणी चालूच शकत नाही, म्हणून त्याला चालत असताना पाहिल्यावर ते घाबरून गेले व म्हणाले, भूत आहे, आणि ते भिवून ओरडले. परंतु येशू त्यांना लागलाच म्हणाला, धीर धरा, भिवू नका, मी आहे. तेव्हा पेत्राने उत्तर दिले, प्रभूजी आपण असाल तर. बाकीचे शिष्य काही बोलले नाही. बाकीचे शिष्य शांत झाले, खुश झाले. येशू ख्रिस्त आलाय आपल्याकडे.
पाण्यावरून चालत आला, आनंद झाला, चमत्कार करत आलाय, तो देव आहे. ते नतमस्तक झाले अंतःकरणात त्याच्या समोर. ते काही बोलले नाही. परंतु पेत्र, लक्षात घ्या, पेत्र उतावळा होता, पेत्र अस्थिर होता, पेत्र दुबळा होता. 3 वेळेला त्याने नकार दिला येशू ख्रिस्ताचा. त्याला सांगितलं होतं तू मला 3 वेळेला नकारशील, तरी देखील तो नाही म्हटला. कारण येशू ख्रिस्ताने सांगितलं होतं तू मला 3 वेळेला नकारशील, आणि तो त्याने 3 वेळेला घाबरून नकार दिला. लक्षात घ्या, योहान देखील तिथे होता. क्रूसाच्या जवळ येशू ख्रिस्ताला दिलं त्यावेळेला योहान देखील होता, शेवटपर्यंत होता. त्याला नाही कोणी विचारलं येशू ख्रिस्ताबद्दल तू येशू ख्रिस्ताचा शिष्य आहे का म्हणून. पण घाबरलेला पेत्र, त्याचा चेहरा, त्याचं वागणं, त्याची अस्थिरता पाहून लोकांनी लगेच त्याला विचारलं, तूही यांच्या संगती होता ना, तूही येशू ख्रिस्ता संगती होता ना, या नासुर येशू ख्रिस्ता संगती तूही होता. आणि त्याने नकार दिला घाबरून. तो हा पेत्र, लक्षात घ्या, तो हा पेत्र ज्याला 3 वेळेला येशू ख्रिस्तानं विचारलं. योहानाचा 21 अध्याय घरी गेल्यानंतर वाचा. 3 वेळेला, एकदा नाही, 2दा नाही, 3 वेळेला. बायकोने एकदा नवऱ्याला विचारलं, ओ तुम्ही माझ्यावर प्रेम करता ना? त्याला किती जडपणे उत्तर द्यावं लागतं. दुसऱ्या वेळेला तोच प्रश्न त्याच क्षणाला विचारला, खरंच करता का हो? तो चिडतो. तिसऱ्या वेळेला विचारलं तर अजून चिडतो, भयान उत्तर देणार नाही. लक्षात घ्या. आणि पेत्राला खुद्द यावे परमेश्वर येशू ख्रिस्त, जगाचा निर्माण करता तुझे देव, देवाचा पुत्र, मृत्युंजय ख्रिस्त, त्या येशू ख्रिस्ताने त्याला 3 वेळा, सर्वज्ञ होता तो, त्याला सर्व माहिती होतं, पूर्ण देव होता तो, पूर्ण मानव होता. आणि तरी देखील त्याने 3 वेळेला त्याला विचारलं, तू माझ्यावर पेत्रा, तू माझ्यावर प्रेम करतोस का? मग माझी मेंढरं चार. ज्या वेळेला तू म्हटला होय प्रभूजी करतो, त्यावेळेला पेत्रा तू माझ्यावर प्रेम करतोस काय? होय प्रभूजी करतो. मग माझी मेंढरं राख. पेत्रा तू माझ्यावर प्रेम करतो काय? होय प्रभूजी, तुला चांगलं माहिती आहे. मग माझी मेंढरं राख. लक्षात घ्या प्रियांनो, तो हा पेत्र, अस्थिर, चंचल, दुबळा, आणि तरी देखील परमेश्वर म्हटला, ज्या वेळेला तो म्हटला तू देवाचा पुत्र आहे, हा विश्वास व्यक्त केला पेत्रानं, त्याच्या मुखातून ते कन्फेशन निघालं. त्यावेळेला परमेश्वर येशू ख्रिस्त म्हटला, या खडकावर, म्हणजे त्या कन्फेशनवर, त्या विश्वासावर मी मंडळी स्थापिल. त्या खडकावर, आणि पेत्राचा अर्थ आहे खडक, बरोबर आहे ना? हा पेत्र ज्या वेळेला तो पाण्यावरून चालत आला, बघा मी पेत्राबद्दल पूर्ण तुम्हाला सांगितलंय. म्हणजे आमचं प्रत्येकाचं व्यक्तिमत्व कसं आहे, आम्ही कोण आहोत, कसे आहोत, कसे वागतो, बरोबर आहे? हे सगळं पेत्राच्या ह्याच्यातून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि तो हा पेत्र ज्या वेळेला येशू ख्रिस्त पाण्यावरून चालत आला, त्यावेळेला पटकन उतावळेपणाने म्हणाला, प्रभूजी आपण असाल तर पाण्यावरून आपल्याकडे येण्यास मला आज्ञा करा. म्हणजे परमेश्वर आहे तो येशू ख्रिस्त, आणि त्यानं जर मला आज्ञा केली तर मी या पाण्यावरून चालू शकेल. हा विश्वास त्यानं व्यक्त केला. आणि त्या विश्वासानुसार बघा पुढे त्याने म्हटले ये. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावर चालू लागला. पाण्यावर चालू लागला. परंतु वारा पाहून भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला, प्रभूजी मला वाचवा. येशूने तत्क्षणी हात धरून त्याला म्हटले, अरे अल्पविश्वासू, तू संशय का धरलास? पाण्यावरून येशू ख्रिस्त चालत त्यांच्यापर्यंत आला. त्यानं एकांतात वेळ घालवला, परमेश्वराच्या सामर्थ्यात वेळ घालवला, आणि नंतर तो आला. कारण त्याला त्या ठिकाणी खूप मोठा दाखला द्यायचा होता, खूप मोठं सांगायचं होतं शिष्यांना देखील आणि पेत्राला देखील. काय फक्त दैवत्व ते तर दाखवलंच होतं त्याने, की त्याचा अधिकार समुद्रावर पण आहे, त्याचा अधिकार निसर्गावर आहे, मी देव आहे, हे पूर्ण त्याने दाखवलेलं होतं. पण फक्त ते दाखवण्यासाठी तो आला नाही. त्याला माहिती होतं त्याचा पेत्र कसा आहे.
तो पाण्यावरून चालत असताना लगेच माझा प्रभू आहे आणि जर तो पाण्यावरून चालतो तर तो मी त्याच्या संगती राहतो, तो मला जर आज्ञा केली तर मी पण चालू शकेल. आणि त्यानं त्याचा विश्वास व्यक्त केला आणि येशूकडे पाहिलं, लक्ष केंद्रित केलं, फोकस केला येशू ख्रिस्तावर आणि तो पाण्यावरून चालला. माझ्या प्रियांनो, जेव्हा वारा पाहिला, स्वतःची दुर्बलता पाहिली, परिस्थिती पाहिली, त्यावेळेला तो बुडू लागला आणि मग त्यानं म्हटलं अल्पविश्वास, आणि मग त्यानं हात धरून त्याला पुढे आणलं. प्रियांनो, पुष्कळ वेळेला आमच्या जीवनात असंच घडतं. पुष्कळ वेळेला आम्ही येशू ख्रिस्तावर फोकस करतो. आवेशन वर्ष सुरू झालेलं आहे. पास्टरने सांगितलेलं आपण गॉस्पेल स्प्रेड करणार आहोत. वर्ष सुरू झालेलं आहे. हे वर्ष आपलं गॉस्पेल स्प्रेड करण्याचं आहे, परमेश्वराचं शुभवर्तमान सांगण्याचं आहे. हे वर्ष वचन पूर्ततेचं वर्ष आहे. प्रियांनो, दिलेली अभिवचन परमेश्वर पूर्ण करत आहे आणि आशीर्वादित करत आहे. मग हे वचन मला सांगितलेलं आहे, आवेशानं नवीन वर्षात पदार्पण करतो. जस जसा जानेवारी महिना जातो तस तस अवघड 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 उत्साह महिन्याच्या आतच ओसरायला लागतो. खर्च केलेला असतो डिसेंबर मध्ये, नवीन वर्षामध्ये आनंद केलेला असतो, भरपूर फराळ खाल्लेला असतो आणि आवेशानं वाट पाहत असतो. हे घडणार आहे, ते घडणार आहे, ते घडणार आहे. पैसे तर संपलेले असतात. चर्च मध्ये वातावरण सगळं खचखचून भरणार, कॅरसला जाणार चर्च तेही थोडं थोडस कमी होतं, थकलेले असतात. मग पैशाचे प्रॉब्लेम, घरचे प्रॉब्लेम, हे प्रॉब्लेम सगळे सुरू होतात. शिवाय हा महिना मोठा महिना, सुरुवातीला सगळं संपलेलं, 25 तारखेला जानेवारीचा पूर्ण पगार संपलेला असतो. हळूहळू 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 निराशा यायला लागते अनेक गोष्टींना. थंडीचा महिना, वेदर चेंज होतं, आजारपणी येतात, आजार चालू असतो, निराशा येते, सगळ्या गोष्टींना हळूहळू खच्चीकरण होतं. आवेश, फोकस केलेलं गळून पडत आणि ते पण लगेच नाही, हळू 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 हळू. पहिला रविवारी जोशने म्हणणार, हो आम्हाला हे वचन दिलंय. पुढच्या रविवारी, हो दिलंय आम्हाला वचन. तिसऱ्या रविवारी, हो हो पूर्ण करणार आहे. चौथ्या रविवारी, हो कधी केव्हा कसं होईल की नाही होईल, घडेल की नाही घडेल, काय माहिती देव माझ्यावर प्रेम करतोय की नाही करतोय. त्यांना तर फार आशीर्वाद मिळालं, ह्यांच्या जीवनात तर खूप छान घडलं, इथं तर खूप छान होतंय. काय आमचंच का असं होतंय, काही कळतच नाही. कुठं चुकते तेच समजत नाही. काय घडते ह्यांना, काय होतं काही कळतच नाही. लेकरं पण असे का करतात समजतच नाही. बायको काही समजून घेत नाहीये. तिथं बॉसचा त्रास होतोय, उलाढाली होतात जानेवारी महिन्यामध्ये, सगळं वातावरण जरा तंग असतंय. बॉसही त्याच्या घरच्या परिस्थितीने तंग झालेला असतोय. कामावरही जरा वातावरण जरा बदललेलं असतं. सगळीकडे वातावरण थोडस बदलतं आणि आमचं खच्चीकरण होतं आणि आमचा फोकस बाजूला होतो. आमच्या समस्यांकडे, आमच्या गोष्टींकडे, आमच्या आजाराकडे, आमच्या पैशाच्या त्रुटीकडे, आमच्या नवीन नवीन येणाऱ्या समस्यांकडे, चर्चमध्ये येणाऱ्या नवीन नवीन गोष्टींकडे, ज्या समस्या म्हणून उभ्या राहतात त्याच्याकडे आमचं लक्ष केंद्रित होतं. आमचं नवीन वर्षाचं रुटीन तसंच चालू राहतं. अरे नवीन काहीच नाही, जे आहे ते नेहमी सारखंच जुनं आहे, काही फरक नाही झालेला. एरे माझ्या मागल्या जसं आहे तसंच चालू आहे. हळूहळू आमचं फोकस होणं कमी होतं. आम्हाला इन्स्टंट पाहिजे असं, लगेच पटकन वचन दिलंय झालं पाहिजे, आवेशाने उठलं पाहिजे, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, लगेच सगळ्या गोष्टींची उत्तर मिळाली पाहिजे. नाही तर मग आमचं लक्ष आमच्या सगळ्या समस्यांकडे आणि आमच्या विचारांकडे लागतं.
लक्षात घ्या, हाच पेत्र ज्या वेळेला त्याच्यावर पवित्र आत्मा उतरून आला 50व्या दिवशी, पेंटिकॉस्टच्या दिवशी, त्यावेळेला पेटून उठला आणि भाषण केलं आणि 3000 लोक येशू ख्रिस्ताकडे आले. पहिली मंडळी स्थापन झाली. त्या खडकावर, त्या विश्वासावर, त्या दुबळ्या पेत्रावर, त्या विचलित होणाऱ्या पेत्रावर, त्या अविश्वासू पेत्रावर, त्या न करणाऱ्या पेत्रावर मंडळी स्थापन केली. तो दुबळे, कमी असणारे अशांनाच निवडतो प्रियांनो. फक्त काय हवंय त्याला? फोकस ऑन मी, माझ्यावर लक्ष केंद्रित करा, कारण तो ईर्ष्यावान देव आहे. परिस्थितीकडे पाहू नका, स्वतःकडे पाहू नका, लोकांकडे पाहू नका, कुटुंबाकडे पाहू नका, खूप प्रेम करतात त्या व्यक्तींकडे पाहू नका, स्वतःच्या फ्युचर कडे पाहू नका, स्वतःच्या पास्ट कडे पाहू नका, प्रेझेंट कडे, वर्तमानात काय घडतं त्याच्याकडे पाहू नका, अधिपतींकडे पाहू नका, खूप प्रेम करणाऱ्या व्यक्तींकडे पाहू नका, शत्रूंकडे पाहू नका, निंदा करणाऱ्या लोकांकडे पाहू नका, स्ट्रॉंग असणारे, तुम्हाला अडवणाऱ्या, तुमच्या मित्र बनून शत्रू झालेल्या शत्रूंकडे पण पाहू नका, कुणाकडेच नका पाहू. फक्त तुमचं लक्ष येशू ख्रिस्ताकडे केंद्रित करा. माझ्या प्रियांनो, त्याच्याकडे लक्ष केंद्रित करा, त्याच्याकडे पहा. ज्यावेळेला आम्ही त्याच्याकडे लक्ष केंद्रित करतो आणि म्हणतो, तू अल शदाय आहेस, तू अल अलहिम आहेस, तू जहवा जायरा पुरवठा मंत्री आहेस, तू जहवा रोफिक आरोग्य मंत्री आहेस, तू इम्मानुएल, माझा देव, माझ्या संती आहे, तू माझा काउन्सिलर आहे, मला प्रत्येक गोष्ट शिकवणारा आणि चालवणारा आणि माझी मनस्थिती, माझी शारीरिक स्थिती उत्तम करणारा तू माझा देव आहे. माझी परिस्थिती बदलवणारा, माझं कुटुंब बदलवणारा, माझ्या प्रियजनांना बदलवणारा तू माझा देव, माझ्या संती आहे, माझा यावे इरे आहेस, माझा जहवा निस्सी आहे, माझा जहवा सदकिन्यू आहेस, माझं नीतिमत्व तू आहेस. अशक्य गोष्टीला हसून पाहून तू म्हणतो शक्य होईलच रे, होईल. आणि तू माझ्या संगती आहेस, तू माझ्यात आहे, तू माझ्या समोर आहे, मला पूर्णपणे अंतर्बाह्य व्यापिलेला आहे, तू माझ्यात उठलेला ख्रिस्त आहे, तू माझ्यामध्ये आहे आणि तुझ्या साह्याने मी सर्व अशक्य गोष्टी शक्य करू शकतो. फक्त परमेश्वरावर फोकस करा. पेत्राने जोपर्यंत येशू ख्रिस्तावर फोकस केला तोपर्यंत पाण्यावर चालू शकला. विचलित, दुबळा, न करणारा तो पेत्र, तो पाण्यावर चालू शकला. अशक्य गोष्टी जीवनात शक्य करू शकतो आम्ही, पण आमचं जीवन, आमचे नेत्र, आमचं सर्वस्व येशू ख्रिस्तावर केंद्रित करा. तन मन धन प्रभू तव चरणी, त्याच्याकडे, फक्त त्याच्याकडे आपल्या सर्वस्वाने परमेश्वरावर प्रेम करा. काय घडतं ज्या वेळेला आम्ही येशू ख्रिस्तावर फोकस करतो तेव्हा? काय घडतं ज्या वेळेला आम्ही त्याच्यावर फोकस करतो? स्त्री असू दे, पुरुष असू दे, लहान लेकरू असू दे, तरुण असू दे, तरुणी असू दे, वयस्कर असू दे, ज्या वेळेला आम्ही येशू ख्रिस्तावर फोकस करतो त्यावेळेला आम्हाला शांती प्राप्त होते. विश्वासानं त्यानं फोकस केलं आणि तो पाण्यावर चालू शकला, कारण त्याला कळलं की तो माझा देव परमेश्वर एल एलोहिम आहे, ॲडोनाय आहे, तो सर्व सामर्थ्यशाली परमेश्वर, ओमनी प्रेझेन्स, ओमनीपोटेंट, ओमनीसेन्स गॉड आहे, सर्वव्यापी, सर्वज्ञान, सर्वशक्तिमान परमेश्वर आहे. आणि तो माझा येशू पाण्यावर चालत आहे, तो माझ्या समोर आहे, तो मला सावरायला समर्थ आहे. हा विश्वास धरून ज्या वेळेला तो पाऊल टाकलं बाहेर त्यानं बोटीच्या, तो चालू शकला. त्याला शांती प्राप्त झाली, त्याला शांती प्राप्त झाली. आणि शांती प्राप्त झाल्यानंतर कार्य सिद्धीस गेलं. ज्या उद्दिष्टानं त्यानं खाली पाय टाकले पाण्यावर, ते उद्दिष्ट म्हणजे पाण्यावर चालणं हे त्याचं ध्येय आणि उद्दिष्ट होतं त्या क्षणाला.
त्या क्षणाचं त्याचं ध्येय होतं आणि ते त्याला साध्य करायचं होतं. ते त्याने साध्य केलं. पण ज्या वेळेला त्यानं वादळाकडे पाहिलं, स्वतःकडे पाहिलं, परिस्थितीकडे पाहिलं, त्यावेळेला त्याची शांती ढळली. आणि ज्या वेळेला शांती ढळते त्यावेळेला आम्ही काहीच करू शकत नाही, ना आमच्या कुटुंबात, ना आमच्या चर्चमध्ये, आणि ना आमच्या स्वतःच्या जीवनात, आणि ना आम्ही ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी कुठेच आम्ही काहीच करू शकत नाही. ज्या वेळेला आमची शांती ढळते आणि तो म्हणतो मी शांतीचा दूत आहे, प्रिन्स ऑफ पीस येशू ख्रिस्त आहे, आणि तो आमच्यामध्ये राहतो. मत्ती याचा 11 अध्याय 28 वचन. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन, शांती देईन. ज्यावेळेला आम्ही त्याच्याकडे जातो, त्याच्याकडे फोकस करतो, त्यावेळेला तो आम्हाला विसावा देतो, तो आम्हाला शांती देतो. यशायाचा 26 अध्याय 3 वचन. ज्याचे मन तुझ्या ठाई स्थिर झाले आहे, ज्याचे मन तुझ्या ठाई स्थिर झाले आहे, त्यास तू पूर्ण शांती देतोस, कारण त्याचा भाव तुझ्यावर असतो. तू त्यास पूर्ण शांती देतोस. शांती म्हणजे भय विरहित जीवन, चिंता विरहित जीवन, स्थिर जीवन. शांती खूप महत्वाची आहे. पूर्ण जग शांतीच्या मागे लागलेलं आहे. शांती कुठेच नाही. शांती फक्त येशू ख्रिस्तामध्ये आहे. कारण जो त्याला हाक मारतो, त्याच्यावर लक्ष केंद्रित करतो, ज्याचं मन परमेश्वराच्या ठाई स्थिर होतं, एकाग्र होतं, त्यास शांती प्राप्त होते. त्याला शांती प्राप्त होते. आमची संपत्ती, आमची बुद्धिमत्ता, आमचं टॅलेंट, आमच्या क्षमता, अशक्य गोष्टी शक्य करण्याचं सामर्थ्य आमचं स्वतःच, आमचे समर्थ असणारे प्रियजन, बलाढ्य आमचे मित्र आणि मैत्रिणी, मोठे मोठे आमदार, नगरसेवक आमचे जवळचे आहेत, आमचे स्नेही, आमचे नातेवाईक आहेत, मोठे मोठे अधिकारी, मोठमोठ्या हुद्द्यांवर असणारे लोक, लीडर आमच्या जवळचे आहेत, आमच्या शब्दावर बोलणारे आहेत, आमच्या शब्दावर चालणारे आहेत. आमचा बँक बॅलन्स, आमची भक्कम पगाराची नोकरी, आमचं हाय पोस्ट, आमची गाडी, आमचा बंगला, आमचं सौंदर्य, आमचं तारुण्य, आमचं शिक्षण, सगळं कोरोनात नष्ट नाबूद होत होतं. बघितलं ना? चांगले पण, वाईट पण, सामर्थ्यशाली पण, दुबळे पण, सगळे थरथर कापत होते. डॉक्टर सहित सगळे, सायंटिस्ट देखील सगळे. कुणाचं काहीच चालत नव्हतं. लक्षात घ्या, सायंटिस्ट म्हणतात कोरोना संपलेला नाहीये, चालूच आहे. फक्त लोक बळकट झालेले आहेत. कोणी केले बळकट? परमेश्वराने केले बळकट. कारण आपल्याला माहित आहे, यशात सांगितलेलंच आहे ते की दारे लावून घ्या, भयग्रस्त व्हा आतमध्ये, आणि परमेश्वराच्या सानिध्यात वेळ घालवा, त्याला हाक मारा. ती वेळ परमेश्वराने त्याच्यात घालवण्यासाठी आम्हाला दिली होती. आज तो सांगत आहे, ह्या कोणत्याही गोष्टीवर तुमचं लक्ष केंद्रित करू नका. आपली संपत्ती, आपलं सौंदर्य, आपलं वय आणि आपलं तारुण्य आणि आपली शक्ती आणि आपले अधिपती आणि आपले लोक, प्रबळ असणारे लोक, कोणी 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 आम्हाला साथ देऊ शकत नाही. आमच्या कोणत्याच समस्यामध्ये येऊ शकत नाही. आम्ही ज्या वेळेला अश्रू गाळतो, रात्रीच्या वेळेला उशीवर एकटा एकांतात आक्रोश करतो, त्या वेळेला कोणीच नसतं, फक्त परमेश्वराने आपण. आमची दुर्बलता फक्त, आमचे विचार फक्त परमेश्वराला माहिती. आमच्या घरातल्या व्यक्तींना नाही, कुणाला नाही. आमची पडती बाजू, आमच्यातले दुष्कर्म, आमच्यातले दोष, आमच्यातले उणीवण, आम्ही कशा पद्धतीने फेस करतो प्रॉब्लेम, आम्ही कोण आहोत, काय आहोत, आमच्याकडून काय झालंय, काय करतोय, फक्त आम्हालाच माहिती आहे, देवाला माहिती आहे. आणि तो देव, त्याच्यावर फोकस करा, जो सर्वज्ञ आहे, जो सर्व सामर्थ्यशाली आहे, आणि जो सर्वव्यापी आहे, आणि जो समय बदलवतो, जो मनुष्य बदलवतो, जो परिस्थिती बदलवतो, त्या याव्यावर, त्या परमेश्वरावर, त्या मृत्युंजय ख्रिस्तावर, अडोनाईवर आपलं लक्ष केंद्रित करा. म्हणजे आम्हाला शांती प्राप्त होते.
दुसरं म्हणजे ज्यावेळेला आम्ही त्याच्यावर आमचं लक्ष केंद्रित करतो प्रियांनो, त्यावेळेला आम्हाला पवित्रता प्राप्त होते. दर रविवारी चर्चला जातो, टाईट देतो, उपवास करतो, प्रार्थना करतो, बायबल वाचन करतो, लोकांना दान देतो. हे तर करायलाच पाहिजे, देवाची लेकरं आहेत. आंब्याच्या झाडाला आंबेच लागणार, पण तो आंबा गोड आहे का आंबट आहे, खूप महत्वाची गोष्ट आहे. का त्याला केसच खूप आहेत, रस थोडाच आहे, त्याचे गुण किती आहे, किती गोड आणि किती मिठास आणि किती भरपूर रस असणारा आणि कीड नसणारा उत्तमातला उत्तम दर्जाचा आंबा. आम्ही ख्रिस्ताशी जडलो, त्याच्याशी एक झालो, तर त्याचेच गुण आमच्यामध्ये दिसले पाहिजे प्रियांनो. फक्त परमेश्वराचे, जसा तो आहे तसेच आम्ही झालो पाहिजे. त्याची पवित्रता आमच्यामध्ये येते, बाह्य गोष्टी नाही हो प्रियांनो. खूप धार्मिकता आम्ही दाखवतो, पण आज तो अंतःकरण पाहतो. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही केल्याच पाहिजे म्हणून आम्ही धार्मिक आहोत नाही. सगळ्यात महत्वाचा म्हणजे, सगळ्यात भयान गर्व म्हणजे धार्मिकतेचा गर्व. मी खूप धार्मिक आहे. परोशीची प्रार्थना ऐकली ना, फेरसीने केलेली प्रार्थना आणि जकातदाराने केलेली प्रार्थना, खूप सुंदर दाखला दिलाय. मी आपल्या टाईच देतो आणि मी आपल्या मंदिरात सतत येतो. मी या जकातदारासारखा, टॅक्स कलेक्टर सारखा नाही. आणि तो टॅक्स कलेक्टर म्हणतो मी पापी आहे, मी दोषी आहे, माझ्यावर दया कर. हे दाविदाच्या पुत्रा, हे परमेश्वरा, माझ्यावर दया कर. आणि त्याची प्रार्थना मान्य झाली. गर्वष्टांचा परमेश्वराला वीट आहे. आणि लक्षात घ्या, धार्मिकतेचा गर्व फार भयंकर आहे. आम्हाला धार्मिकता फक्त परमेश्वराच्या दयेने आणि कृपेने, त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाने प्राप्त होते प्रियांनो. फक्त परमेश्वरावरच्या विश्वासाने आम्हाला धार्मिकता प्राप्त होते. ही कृत्य तर आम्ही करणारच. का करणार? चांगली कृत्य केलीच पाहिजे, नियमित चर्चला आलंच पाहिजे, टाईट दिलाच पाहिजे, का त्याच्यावर आमचेच आशीर्वाद अवलंबून आहे. ही कृती तर आमच्याकडून झालीच पाहिजे. का झाली पाहिजे? खोटं नाही बोललं पाहिजे, सगळ्यांवर प्रेम केलं पाहिजे, शेजाऱ्यांवर प्रेम केलं, जशी आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती केली पाहिजे. कारण आम्हाला इर्मया 31:33 मध्ये सांगितलेलं आहे, मी आपले नियमशास्त्र तुझ्या अंतःकरणात लिहिले आहे आणि आपले वचन तुझ्या मुखात घातलेले आहे. मी तुझा देव आणि तू माझं लेकरू आहे. तर हे आम्ही वागणारच आहोत. म्हणून मी आंब्याच्या झाडाचं उदाहरण तुम्हाला दिलं. आंब्याच्या झाडाला आंबेच लागणार, कारली लागणार नाही. हे तर करणारच आम्ही, ही फळं देणारच, कारण त्याचे नियमशास्त्र आमच्या अंतःकरणात लिहिलेले आहेत. पण नीतिमत्व हे परमेश्वराच्या सामर्थ्याने आम्हाला प्राप्त होतं. त्याच्या सामर्थ्यानं, त्याची धार्मिकता, आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्यावेळेला त्याची पवित्रता आम्हाला प्राप्त होते, त्याचं नीतिमत्व आम्हाला प्राप्त होतं आणि त्याच्या रक्ताने आमचं पाप धुतलं जातं. आणि येशू ख्रिस्त ज्यावेळेला आमच्याकडे पाहतो, त्यावेळेला फक्त त्याची धार्मिकता आणि त्याची पवित्रता आमच्यामध्ये दिसते प्रियांनो. आमचं बाह्य स्वरूप नाही. तुम्ही काय घातलाय, तुम्ही काय कशा पद्धतीने राहतात, काय पवित्रता दाखवतात, काय बायबल वाचतात, ह्याच्याने नाही. हे तर केलंच पाहिजे, परंतु आमचा विश्वास, येशू ख्रिस्तावर असणारा विश्वास, ज्यावेळेला आम्ही त्याच्यावर फोकस करतो, त्यावेळेला त्याची पवित्रता आमच्याकडे येते. यशायाचा 26वा अध्याय 9वं वचन, रात्री माझ्या जीवास तुझी उत्कंठा लागली, मी अगदी अंतःकरणपूर्वक तुझा शोध करीन, कारण तुझी न्याय कृत्य पृथ्वीवर होतात, तेव्हा जगात राहणारे धार्मिकता शिकतात. ज्यावेळेला आम्ही त्याच्यावर फोकस करतो, आमचं केंद्रबिंदू, आमचा सर्वस्व येशू ख्रिस्त होतो, त्यावेळेला त्याची धार्मिकता आम्हाला प्राप्त होते. याकोबाचा 4था अध्याय 8वं वचन, देवाजवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. देवाजवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. पापी जन हो, आपले हात निर्मळ करा. अहो द्विबुद्धीच्या लोकांनो, आपले अंतःकरणे शुद्ध करा. अंतःकरणे तेव्हा शुद्ध होतात ज्यावेळेला आमचं लक्ष येशू ख्रिस्तावर लागतं, त्याच्याकडे आम्ही केंद्रित होतो. आमची
धार्मिकता जेव्हा सद्गुणे आमचा येशू ख्रिस्त आहे, आमचा जेव्हा सद्गुणे आमचा येशू ख्रिस्त आहे, इम्मानुएल आहे, आणि तो सदैव आमच्यामध्ये आहे आणि आमचं लक्ष त्याच्याकडेच केंद्रित पाहिजे. लक्षात घ्या, चंद्रावर सूर्याची किरण पडतात, सूर्याच्या जवळ तो येतो, चंद्रावर सूर्याची किरण पडली की चंद्र प्रकाशित दिसतो, बरोबर आहे, सूर्याचा प्रकाश. पण ज्या वेळेला चंद्रामध्ये आणि सूर्यामध्ये ज्या वेळेला पृथ्वी येते, पृथ्वीची सावली पडते आणि सूर्य दिसत नाही, त्यावेळेला चंद्र अंधकारमय होतो. ज्या वेळेला आम्ही परमेश्वराच्या सानिध्यात जातो, त्याचा प्रकाश आमच्यावर येतो, त्याचा धार्मिकता आमच्यावर येतो, आम्ही प्रकाशित होतो, आम्ही धार्मिक होतो. हे लक्षात ठेवा, त्याची पवित्रता आम्हाला प्राप्त होते, त्याचा होलीनेस, आणि त्याच्या होलीनेस मध्ये सामर्थ्य आहे, प्रचंड सामर्थ्य. म्हणून पवित्र जन सतत म्हणतात स्वर्गामध्ये, होली 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 होली. हो यावे हा होली परमेश्वर आहे, पवित्र देव आहे, त्याच्या पवित्रतेत सामर्थ्य आहे प्रियांनो, त्याच्या पवित्रतेत. ज्या वेळेला आम्ही त्याच्याकडे फोकस करतो त्यावेळेला त्याची धार्मिकता, त्याची पवित्रता आमच्यामध्ये येते, आणि म्हणून तो म्हणतो त्याच्यावर लक्ष केंद्रित करा, त्याच्याकडे फोकस करा. त्याच्या पवित्रतेत सामर्थ्य आहे, त्याच्या धार्मिकतेत सामर्थ्य आहे. जेव्हा आम्ही त्याच्याकडे लक्ष केंद्रित कर, सगळी जळमट, सगळी आमच्यातली अशुद्धता निघून जाते, सगळी आमची कमजोरी, आमच्या उणिवा निघून जातात, आणि आम्ही कधी पवित्र होता मला कळत नाही. खरी पवित्रता, खरी धार्मिकता, खरं त्याचं सामर्थ्य. प्रियानो, तो तुम्हा प्रत्येकाशी बोलत आहे, प्रत्येकाशी बोलत आहे. त्याच्या पवित्रतेत सामर्थ्य, त्याच्यावर लक्ष केंद्रित करा, येशू ख्रिस्तावर लक्ष केंद्रित करा. पुढची गोष्ट आहे, ज्या वेळेला आम्ही आमचं लक्ष परमेश्वरावर केंद्रित करतो त्यावेळेला त्याचं दैवी ज्ञान, डिवाइन नॉलेज आमच्यावर उतरून येतं, त्याचं पवित्र ज्ञान आम्हाला प्राप्त होतं. तो कोण आहे ते आम्ही जाणून घेतो. वचन, त्याचं पवित्र वचन वाचण्याचं वेळ आम्हाला लागतं. जिवंत शब्द येशू ख्रिस्त लिहिलेला शब्द पवित्र बायबल आहे, लिहिलेला शब्द पवित्र वचन आहे त्याचं, आणि त्याचं वचन कार्य केल्याशिवाय परत जात नाही. त्याच्या वचनात सामर्थ्य आहे, आणि त्यावेळेला आम्ही त्याच्यावर फोकस करतो त्यावेळेला त्याचं वचन वाचण्याचं वेळ आम्हाला लागतं. कलसीकरास पत्र याचा 3 अध्याय 2 वचन, वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीकडील गोष्टींकडे मन लावू नका, कारण वरील गोष्टी परमेश्वराचं ज्ञान. कलसीकरास पत्र याचा 3 अध्याय 2 वचन, वरील गोष्टींकडे मन लावा. खूप छोटस वचन आहे पण अत्यंत प्रभावी वचन आहे. वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. स्तोत्र 119 मध्ये 15व्या वचनात तो म्हणतो, मी तुझ्या विधींचे मनन करीन, तुझ्या मार्गांकडे लक्ष लावेन. आणि इर्मिया 33:3 मध्ये म्हटलंय, मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर दे आणि गूढ गोष्टी मी तुला प्रगट करून सांगेन. एजेकिएल मध्ये सांगितलेलं आहे की परमेश्वर कोणती गोष्ट करण्याआधी आधी आपल्या सेवकाला रिव्हील करून सांगतो. बरोबर आहे पास्टर? आधी आपल्या सेवकाला रिव्हील करून सांगतो. इतका प्रेम तो त्याच्या मानव प्राण्यावर करतो, त्याने निर्माण केलेल्या व्यक्तीवर करतो की आपण काय करणार आहोत ती गूढ गुपित तो उलगडून सांगतो, प्रकटीकरण सांगतो. योहानाला त्याच्या उराशी टेकणारा त्याला त्यानं गूढ गोष्टी उलगडून सांगितल्या, प्रकटीकरण दिलं त्याला.
म्हणून त्यानं योहान हे शुभवर्तमान लिहिलं, ज्याच्यामध्ये परमेश्वराचं दैवत्व व्यक्त केलेलं आहे. 4 शुभवर्तमानांमधलं सगळ्यात सामर्थ्यशाली आणि पूर्ण जगासाठी लिहिलं गेलेलं शुभवर्तमान म्हणजे योहानाचं शुभवर्तमान. योहानाचे पहिले पत्र, योहानाचे दुसरे पत्र, योहानाचे तिसरे पत्र त्याने लिहिलं आणि परमेश्वराच्या गूढ गोष्टी त्याने उलगडून सांगितल्या. पुढे काय घडणार ते सांगितलं आणि त्याचं दैवत्व व्यक्त केलं, त्याचं पावित्र्य व्यक्त केलं आणि त्याचं रेव्हलेशन मध्ये देखील त्यानंच लिहिलंय, योहानानंच लिहिलंय. आपल्या गूढ गोष्टी त्याला उलगडून सांगितल्या. का? कारण तो ख्रिस्तावर फोकस करून होता, त्याच्या उराशी टेकलेला होता. लक्षात घ्या, त्याच्या उराशी टेकलेला होता. ज्यावेळेला आम्ही परमेश्वराकडे फोकस करतो त्यावेळेला सगळे ज्ञान तो आम्हाला उलगडून सांगतो. तो काय आहे, तो कोण आहे, तो काय करतो आणि तो कसा करतो आणि तो केव्हा करतो, त्याची वेळ कशी आहे, वेळ कशी त्याच्या हातात आहे, तो कसा टाइमलेस गॉड आहे. वेळ त्याला थांबवू शकत नाही, वेळ त्याच्या मार्गात आडवे येऊ शकत नाही. म्हणून म्हटले एक दिवस सहस्त्र दिवसांसारखा त्याच्यासाठी, सहस्त्र दिवस त्याच्यासाठी एका दिवसासारखे आहे. आमचा पास्ट, आमचा प्रेझेंट आणि आमचा फ्युचर, आमचा वर्तमान काळ, आमचा भूतकाळ आणि आमचा भविष्यकाळ ऍट अ टाइम एका वेळेला त्याच्या समोर आहे. अशा करोडो अगणित लोकांचे होऊन गेलेल्या पिढ्यानपिढ्या आणि होणाऱ्या पिढ्यानपिढ्यांचं भविष्य त्याच्या समोर एका वेळेला आहे. म्हणजे त्याचं कार्य काय आहे, जबरदस्त विचार करा. यशया 40 मध्ये म्हटले त्याचं कार्य हे आमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे आहे. प्रियांनो, असा तो सामर्थ्यशाली देव, ज्यावेळेला आम्ही त्याच्यावर फोकस करतो त्यावेळेला त्याचं दैवी ज्ञान तो आम्हाला उलगडून सांगतो. अहो, तुमच्या घरातले साधा त्यांचा मोबाईल तुमच्यापासून लपवतात पासवर्ड लावून, बरोबर आहे. किती प्रिय असणारी व्यक्ती आपली गुपित राखण्याचा प्रयत्न करते, आपल्या गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करते. कोणतं ते प्रेम? तो देव असं प्रेम करतो, देवादी देव जगाचा निर्माण करता, ज्याने आपल्याला निर्माण केलं, तो निर्मितीला त्याच्या हस्तकले त्यांनी निर्माण केलेल्या मानवाला त्याचं सर्व कार्य रिव्हील करून सांगतो, सगळ्या गुपित उलगडून सांगतो. प्रियांनो, मग काय त्या जगाकडे बघता, त्या येशू ख्रिस्ताकडे पहा, जो तुमचा मित्र आहे. कोण मित्र? येशू आणि सारे ओझे वाहाया. त्याच्यासारखा कोणीच नाही, कोणीच नाही. त्याच्याकडे लक्ष केंद्रित करा, तो गूढ गोष्टी तुम्हाला उलगडून सांगतो. पुढचा आहे, ज्यावेळेला आम्ही त्याच्यावर फोकस करतो त्यावेळेला परमेश्वराचे मार्ग आम्हाला कळतात. तो मार्ग सत्य आणि जीवन आहे, तो त्याचे मार्ग आम्हाला सांगतो. स्तोत्र संहिता 143, स्तोत्र संहिता 143 8वं वचन. प्रातःकाळी तुझ्या वात्सल्याचे शब्द मला ऐकू दे. प्रातःकाळी तुझ्या वात्सल्याचे शब्द मला ऐकू दे, कारण तुझ्यावर माझा भाव आहे. कारण तुझ्यावर माझा भाव आहे. ज्या मार्गाने मी चालावे तो मार्ग मला कळव, कारण मी आपले चित्त तुझ्याकडे लाविले आहे. ज्या मार्गाने मी जावे तो मार्ग मला कळव, कारण मी आपले चित्त तुझ्याकडे लावले आहे. स्तोत्र संहिता 119 37 वचन. निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझी दृष्टी वळव. निरर्थक गोष्टी पाहण्यापासून, मोबाईलवर निरर्थक गोष्टी पाहतो, टीव्हीवर, कॉम्प्युटरवर निरर्थक गोष्टी पाहतो, निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझी दृष्टी वळव. तुझ्या मार्गात मला नवं जीवन दे. आज नवीन वर्षात मी पदार्पण केलंय, मला नवं जीवन दे, नवे संकल्प दे. जुनं ते संपलं आहे, जुन्या त्या गोष्टी, जुन्या त्या स्वभाव, जुन्या त्या सवयी सगळं मी टाकून देईल. जुने संकल्प सगळे टाकून देईल. लागलेल्या सवयी, माझा स्वभाव आहे, माझी काही तत्व आहे, सगळं फेकून दे. माझा येशू ख्रिस्त जे सांगल तेच मी करेन. स्तोत्र
स्तोत्रसंहिता 119 परत त्याच्याच मध्ये 105 वचन, तुझे वचन माझ्या पावलांकरता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. हालेलुया. तो आम्हाला मार्ग दाखवतो, त्याच्या वचनाच्या द्वारे आम्हाला मार्ग समजतो. त्याला काय काय करायचं आहे या वचनाच्या द्वारे आम्हाला समजतं. हे वचन आम्हाला सगळ्या गुड गोष्टी उलगडून सांगतं आणि हे वचन त्याचा मार्ग आम्हाला दाखवतं. ज्यावेळेला आम्ही त्याच्यावर फोकस करतो त्यावेळेला त्याचे सगळे गुप्त मार्ग तो आम्हाला रिव्हील करतो आणि सांगतो आणि दाखवतो. पुढचं म्हणजे ज्यावेळेला आम्ही त्याच्यावर फोकस करतो त्यावेळेला आमचा विश्वास वाढतो. विश्वासाशिवाय देवाला कोणीही संतुष्ट करू शकत नाही, देवाचं वचन सांगतं. ज्यावेळेला आम्ही त्याच्यावर फोकस करतो त्यावेळेला आमचा विश्वास वाढतो. कारण आम्ही आमच्या स्वतःकडे पाहत नाही, आम्ही आमच्या परिस्थितीकडे पाहत नाही, आम्ही व्यक्तीकडे पाहत नाही, आम्ही आमच्या समस्येकडे पाहत नाही, आम्ही त्याच्याकडे पाहतो. यशायाचा 62वा अध्याय 1 वचन, माझा जीव केवळ परमेश्वरावर भिस्त टाकून स्वस्थ राहिला आहे. कारण माझा विश्वास कुणावर आहे? याह्वेवर, मृत्युंजय ख्रिस्तावर आहे. तो माझा पुरवठा मंत्री आणि माझं सर्वस्व आहे, माझा आरोग्य मंत्री आहे. मला आरोग्य देणारा, नवे जीवन देणारा, माझी परिस्थिती बदलवणारा तो माझा देव, ज्यानं माझा हात धरला आहे आणि जो मला कधीच 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 सोडणार नाही. कारण यशाचं त्याच्याच मध्ये त्याने सांगितलंय, मी तुला तुझी माझ्या तळहातावर कोरून ठेवला आहे, तुला माझ्या हातातून कोणीच घेऊ शकत नाही. आपण स्वतः देखील परमेश्वराच्या हातातून स्वतःला काढून घेऊ शकत नाही. किती मोठी खात्री, किती मोठा ऍश्युरन्स तो आम्हाला देतो प्रियांनो. असं आमच्या प्रेमळ व्यक्ती पण नाही हो देऊ शकत आम्हाला, अशी खात्री नाही देऊ शकत की मी तुला माझ्या हातावर करून ठेवलं. एवढं प्रेम कोणी नाही करत. 2-4 वेळेला फोन करा, ती व्यक्ती आपल्याला भेटते, आपला वैताग करते, कंटाळा येतो. तुम्ही 10 वेळेला काही 1000 वेळेला परमेश्वराला कॉल लावा, 1000 वेळेला त्याला कॉल लावा. इर्मिया 33:3 मध्ये सांगतो असतो, मला हाक मार मी तुला उत्तर देईल. हाक मारणं म्हणजे काय? कॉल लावणं. त्याला 1000 वेळेला सतत आणि सतत कॉल लावा. तेवढे तुम्ही सामर्थ्यशाली व्हाल, तेवढे तुम्ही पवित्र व्हाल, तेवढे विश्वासात वाढाल, तेवढे तुमच्याकडून अशक्य गोष्टी परमेश्वर शक्य करून घेईल, तेवढे तुम्ही प्रकाशित व्हाल, तेवढी त्याची धार्मिकता तुमच्यावर येईल. जगावरचं लक्ष काढा आणि परमेश्वराकडे लक्ष केंद्रित करा. आज देवाचा आत्मा नवीन वर्षात तेच सांगत आहे तुम्हाला. स्तोत्रसंहिता 16:8 वचन, मी आपल्या पुढे परमेश्वराला नित्य ठेविले आहे, तो माझ्या उजवीकडे आहे म्हणून मी ढळणार नाही, कधीच नाही ढळणार. मी नित्य त्याला माझ्या समोर ठेविले आहे, माझ्या उजवीकडे तो आहे. जोपर्यंत पेत्राने आपली नजर परमेश्वराकडे लावली होती तोपर्यंत तो पाण्यात बुडाला नाही. ज्यावेळेला त्याची नजर ढळली, फोकस त्याने बाजूला केला, वादळाकडे, समस्येकडे पाहिलं, त्यावेळेला भीतीनं त्याला ग्रासलं, समस्येनं त्याला ग्रासलं, स्वतःच्या कमजोरीने त्याला ग्रासलं, अशक्यतेनं त्याला ग्रासलं आणि तो पाण्यात बुडू लागला. आणि मग त्याला परमेश्वर म्हटला, अरे अल्पविश्वास. त्याचा विश्वास केव्हा कमी झाला? आधी तो विश्वासू होता, पाण्यावर चालू शकला, त्यावेळेला परमेश्वरानं म्हटलं नाही, अरे अल्पविश्वास पेत्रा ये माझ्याकडे, अशी हाक मारली का? नाही, फक्त म्हटला ये, थांब. कारण विश्वास होता. पण ज्यावेळेला फोकस दुसरीकडे गेला, त्यानं येशू ख्रिस्ताला त्याच्याकडे पाहून म्हटलं, कारण आपण बोलताना व्यक्तीकडे पाहतो ना, नजर लावतो त्या व्यक्तीकडे, मी येऊ का, मला आज्ञा कर, मी येऊ का. परमेश्वराकडे त्यानं पाहिलं, येशू ख्रिस्ताकडे त्यानं पाहिलं, त्याचा फोकस येशू ख्रिस्त होता. तो म्हटला ये, कारण त्यावेळेला त्याच्यात विश्वास होता, कारण तो त्याच्याकडे पाहत होता. पाहत असल्यामुळे त्याच्यात तो विश्वास होता आणि त्या विश्वासाने तो चालू शकला. पण ज्यावेळेला दुसरीकडे पाहिलं त्यावेळेला तो कमजोर झाला, त्याचा विश्वास डळला आणि म्हणून त्यानं हाक मारली, अरे अल्पविश्वास. धरलं, त्याला बुडू दिलं नाही, पण त्याला म्हटलं, अरे अल्पविश्वास.
जोपर्यंत आमचा फोकस येशू ख्रिस्तावर आहे तोपर्यंत प्रियांनो आमचा विश्वास वाढतो. ज्यावेळेला आम्ही वचन वाचतो, ज्यावेळेला आम्ही स्तवन करतो, ज्यावेळेला आम्ही प्रार्थना करतो, त्यावेळेला आम्ही परमेश्वरावर फोकस करतो. ज्यावेळेला आम्ही त्याची स्वार्थ सांगतो त्यावेळेला आम्ही त्याच्यावर फोकस करतो. आणि आम्ही सदैव सदैव सतत प्रत्येक क्षणाला त्याच्याशी ट्यून असलं पाहिजे, जोडलेलं असलं पाहिजे. एकही क्षण आमचं स्तवन थांबलं नाही पाहिजे. सतत आणि सतत प्रार्थना करा, निरंतर प्रार्थना करा म्हटलंय प्रियांनो. खूप सामर्थ्य त्या वचनात आणि त्या आज्ञेमध्ये. निरंतर प्रार्थना करा, सतत प्रार्थना करा आणि सतत त्याचं स्तवन करा. दावीद आपल्या हृदयाला, आपल्या अंतःकरणाला, आपल्या आत्म्याला, आपल्या जीवाला आज्ञा करतो, हे माझ्या जीवा तू खिन्न का झालास, परमेश्वराचं स्तवन कर. आज्ञा करतो. तशा पद्धतीने परमेश्वरासाठी सदैव ट्यून राहा, सतत आणि सतत. कारण तो डुलकी घेत नाही, त्याला झोप लागत नाही. ज्या वेळेला तुम्ही त्याला हाक मारतात तो तुमच्या जवळ आहे, लक्षात घ्या. पुढची गोष्ट म्हणजे तो अशक्य गोष्ट शक्य करतो. ज्या वेळेला आम्ही त्याच्याकडे फोकस करतो त्यावेळेला तो अशक्य गोष्टी शक्य करतो. नीतिसूत्र याचा 16वा अध्याय 3रं वचन. आपली सर्व कार्य परमेश्वरावर सोप, म्हणजे तुझे बेत सिद्धीस जातील. पेत्रानं त्याच्याकडे फोकस केला, त्याच्याकडे लक्ष केंद्रित केलं आणि अशक्य गोष्ट शक्य झाली. त्याला सहज तो मानव असून, दुबळा असून तो देवासारखा त्या पाण्यावर चालू शकला. निसर्गावर त्यातला ताबा मिळाला. निसर्ग त्याला बुडवू शकला नाही, पाणी त्याला बुडवू शकलं नाही. ज्या वेळेला आम्ही परमेश्वरावर फोकस करतो त्यावेळेला आमचं सगळे कार्य परमेश्वर, आम्ही धरलेले उद्दिष्ट, आमचे ध्येय परमेश्वर पूर्णत्वास नेतो. तो तुझ्या हातचं प्रत्येक कार्य सिद्धीस नेईल असं दाविदाला त्याने आशीर्वाद दिला. तो आशीर्वाद तो आम्हा प्रत्येकाला देतो. मत्तेय याचा 6वा अध्याय 33वा वचन. तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी मिळविण्यास झटा. तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्यास झटा, म्हणजे त्याच्या बरोबर याही गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. जगाच्या सर्व अनमोल गोष्टी तुम्ही मिळवल्या, पण जर तुम्ही आपला आत्मा गमावला तर काय फायदा. आणि माझा आत्मा माझ्या ठाई केव्हा स्थिर राहील, ज्या वेळेला मी त्याच्यावर फोकस करेन, येशू ख्रिस्तावर फोकस करेन. स्तोत्र संहिता 62:5. हे माझ्या जीवा तू केवळ देवावर भिस्त ठेवून स्वस्थ राहा, कारण तुझी आशा पूर्ती करणारा परमेश्वर आहे. फक्त परमेश्वरावर भिस्त ठेव, कारण तुझी आशा कोण पूर्ण करतो? परमेश्वर. ज्याच्याकडे तू आशा लावलेली आहे, होप आहे, तोच तुझ्या त्या विश्वासानुसार तुझी आशेची पूर्तता करेल. कारण तोच फक्त सामर्थ्यशाली आहे अशक्य गोष्टी शक्य करण्यास. तोच मात्र प्रबळ आहे, त्याच्याशिवाय कोणी नाही. आमची कोणती बुद्धिमत्ता किती असू दे प्रियांनो, आमचं किती टॅलेंट आमच्यामध्ये असू दे, आमचा किती पैसा असू दे, बँक बॅलन्स असू दे, किती खंबीर नोकरी असू दे, काही असू दे, कधी कोणत्या क्षणाला कुठे काय घडेल काहीच सांगू शकत नाही. किती जबरदस्त व्यक्ती असू दे, आमच्या मदत करणाऱ्या परमेश्वर म्हणतात अधिपतीवर भरोसा ठेवू नको. त्याचा श्वास जातो आणि तो मातीस मिळतो, धुळीस जातो. तो काय तुला मदत करू शकेल? कोणत्या मनुष्यावर, कोणत्या ताकदवर व्यक्तीवर तुम्ही भरोसा ठेवाल प्रियांनो? स्वतःवर देखील भरोसा ठेवू शकत नाही. आज आपण आज असे आहोत, उद्या काय असेल आपल्याला माहिती नाहीये. कोणत्या क्षणाला आपल्या जीवनात काय घडेल माहिती नाही. कोणत्या पैशावर, कोणत्या ज्ञानावर, कोणत्या बुद्धिमत्तेवर, कोणत्या आपल्या टॅलेंटवर, कोणत्या आपल्या कर्तृत्वावर आणि तारुण्यावर आणि कोणत्या शक्तीवर, कोणत्या ताकदीवर आपण विश्वास ठेवू शकत नाही. जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो तोच परमेश्वर आमची कार्यसिद्धी नेतो.
लढाईसाठी घोडा सिद्ध करणे हे आमच्या हातात आहे, पण यश देणे हे परमेश्वराच्या हातात आहे. त्याचं वचन सांगतं प्रियांनो, त्याचं वचन सांगतं. खूप छान हे सांगतं. टाटा एजी आणि LICचं एजंटची परीक्षा दिली आणि डिस्टिंक्शन मध्ये आले. खूप छान मार्क मिळाले आणि भाषण कौशल्य आहे, कम्युनिकेशन कौशल्य चांगलं आहे, चांगल्या भाषा वापरून आपण बोलू शकतो, पूर्ण आत्मविश्वास आणि आतापर्यंत मिळालेलं यश या सगळ्या जोरावर आणि प्रचंड ओळखी या जोरावर आता मला हे खूप छान करता येईल का. आणि मी सहज मला हे समजलेलं आहे कशी लोकांची मनं वळवायची आणि कशा पद्धतीने इन्शुरन्स लोकांकडून करून घ्यायचे, सहज करून घेऊ शकते. त्याचे 1-2 उदाहरणं पण मला मिळाले फटाफट आणि मला पटकन पैसे मिळायला लागलेले होते. आणि एवढा मला पैसा कमिशन इतकं भयंकर मिळायला लागलं. 2-3 केसेस केल्या आणि मला इझी मी करू शकेल, ह्या 3-4 महिन्यामध्ये मी लाखोने कमावू शकेल, पूर्ण विश्वास होता. आणि त्या हिराणीनं तेवढे कॉल मी तसे केले होते, जवळजवळ नाही म्हटलं तर 1000च्या वरती कॉल झालेले होते, सगळं सेट झालेलं होतं आणि प्रचंड खुश होते. मी सगळं करू शकते, परिस्थिती बदलू शकते. आणि फक्त गाडीला धक्का लागला आणि 2 व्हीलर वरून खाली कोसळलं. पाय आणि हात लेफ्ट साइडचे दोन्ही फ्रॅक्चर. काहीच करू शकत नव्हते. आंघोळ करणं, माझ्या विधी करणं, सगळ्या गोष्टी करणं, स्वयंपाक करणं, घर चालवणं, कामाला जाणं, काहीच नाही. सगळं तिथंच थांबलं. 6 महिने प्रचंड अडचणीतून जात होते. कोणीच मदतीला येऊ शकत नव्हतं, कोणीच नाही. सहा महिने एकाच जागेवर. कोणतं टॅलेंट, कोणती बुद्धिमत्ता, कोणतं कम्युनिकेशन पॉवर, कोणते ज्ञान, सगळ्या गोष्टी 2 मिनिटात धुळी. त्या 6 महिन्यात देवाचा आत्मा माझ्याशी बोलला. 6 महिन्यानंतर उठले तर धन्यवाद करत उठले, आनंदाने उठले, कारण माझा प्रभू माझ्याशी बोलला होता. आपली चिंता माझ्यावर टाक, वेद माझ्यावर सोपवून दे, मी कार्यसिद्धी करणारा परमेश्वर आहे. माझ्या प्रियांनो, ज्या गोष्टीसाठी, माझ्या घराचं लोन फिटण्यासाठी, ज्या गोष्टीसाठी मी हे सगळं करायला धावत होते, त्या माझ्या कोणत्याच ह्या इन्शुरन्सच्या पैशाने नव्हे, परमेश्वराच्या सामर्थ्यानं. त्या 4-5 वर्षात परमेश्वरानं माझं ते सगळं जे 20 वर्षात कव्हर होणारं लोन होतं ते 3-4 वर्षात परमेश्वरानं माझं सगळं खतम केलं. कोणता इन्शुरन्सचा पैसा नाही, कोणता ते खटपट करून मिळवलेला पैसा, काहीच नाही. कारण मी माझी चिंता कुणावर टाकली होती? परमेश्वरावर. त्यानं अशक्य गोष्टी शक्य केल्या, त्यानं केलं ते, त्यानं नील केलं मला, त्यानं मोकळं केलं, त्यानं मुक्त केलं, त्यानं मला आशीर्वादित केलं, त्यानं प्रॉस्पेरिटी दिली, त्यानं बदलून टाकलं जीवन. कारण तो माझ्याशी बोलला आणि त्याने मला शिकवलं, माझ्यावर फोकस कर. जे त्याच्यावर फोकस करतात, जे त्याच्यावर लक्ष केंद्रित करतात, ते कदापि लज्जित पज्जित होत नाही. प्रियांनो, अशी किती उदाहरणं आहेत माझ्या जीवनाची, अगणित.
प्रत्येक क्षणाला मी अनुभव घेते. ज्या ज्या वेळेला मी माझ्या ख्रिस्तावर, येशू ख्रिस्तावर फोकस करते, तो कार्यसिद्धीस नेतो, तो अशक्य गोष्टी शक्य करतो, तो त्याच्या सामर्थ्याने भरतो, तो त्याचे अद्भुत चमत्कार करतो. आज मी तुमच्या समोर जिवंत उभी आहे प्रियांनो. आज तुमच्या समोर मी जिवंत उभी आहे, हे परमेश्वराच्या सामर्थ्यामुळे आहे. हे लक्षात घ्या. अनेक समस्यामधून, अनेक भयंकर परिस्थितीतून जात असल्या तरी मला माहिती आहे माझा फोकस परमेश्वरावर आहे. तो सर्व काही सिद्धीस नेतो. तो त्या समस्येच्या समोर उभा राहतो. त्या समस्येवर मला लक्ष केंद्रित करू देत नाही. म्हणून तुमच्या समस्येकडे बघू नका. ज्यावेळेला समस्येकडे बघता त्यावेळेला ती समस्या मोठी होते. ज्यावेळेला येशू ख्रिस्ताकडे बघतात त्यावेळेला ती समस्या छोटी होते आणि आपोआप नष्ट होते. कळत पण नाही, समजत पण नाही. तो आपली नजर परमेश्वराकडे लावू. तुम्हाला ह्या वर्षी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो, मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो. मला सहाय्य कुठून येईल? आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याचपासून मला सहाय्य करते. तो रॉक ऑफ सॅल्वेशन कोण आहे? येशू ख्रिस्त. तो पर्वत कोण आहे? येशू ख्रिस्त. त्या पर्वताकडे, रॉक ऑफ सॅल्वेशन कडे, तारणाच्या खडकाकडे तुमची नजर लावा. त्या येशू ख्रिस्ताकडे आपलं लक्ष केंद्रित करा. तो तुमची कार्यसिद्धता आहे. पुढचं आणि शेवटचं अत्यंत महत्वाचं, ज्या वेळेला आम्ही त्याच्याकडे फोकस करतो त्यावेळेला आम्ही परमेश्वरासंगती एक होतो. परत आलं योहान 15, खरा द्राक्षवेल. तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी तुम्हामध्ये राहील, तेव्हा तुम्ही फळ देणारे व्हाल. मी पित्यात राहतो, पिता माझ्यात राहतो आणि पिता मला जे करतो ते मी करतो. तसे तुम्ही माझ्यात राहाल आणि मी तुम्हात राहील, तर जे मी करतो ते तुम्ही कराल. वचन आहे त्याचं. आणि गणना 23 मध्ये त्यानं सांगितलंय, मी मनुष्य नव्हे की खोटं बोलावं, मी जे बोलतो ते पूर्णत्वास नेतो, कारण मी देव आहे. तो देव आहे, जे तो बोलतो ते पूर्ण करतो प्रियांनो. तो वचन देणारा देव, वचन पूर्णत्वास नेणारा तो परमेश्वर. तो यावेळी रे तुमचा देव माझा देव आहे. तो सांगतो की त्याच्यामध्ये राहा. आणि आम्ही त्याच्यामध्ये केव्हा राहतो? ज्यावेळेला आम्ही त्याच्यावर फोकस करतो. त्याच्या वचनाच्या द्वारे, त्याच्या स्तवनाच्या द्वारे, त्याच्या प्रार्थनेच्या द्वारे आम्ही त्याच्यावर फोकस करतो. आमची नजर सतत आणि सतत त्याच्यावर आम्ही लावतो. पहिले इतिहास याचा 16वा अध्याय 11वं वचन. पहिले इतिहास याचा 16वा अध्याय 11वं वचन. परमेश्वर व त्याचे सामर्थ्य याच्यावर भरोसा ठेवा. त्याच्या दर्शनासाठी सदा आतुर राहा. त्याच्या दर्शनासाठी आतुर राहा, म्हणजे तो तुमच्यामध्ये राहील आणि तुम्ही त्याच्यामध्ये राहता. इर्माया याचा 29वा अध्याय. इर्माया याचा 29वा अध्याय. इर्माया याचा 29वा अध्याय आणि 13वं वचन. तुम्ही मला शरण याल, तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवे भावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हास पावेन. पूर्ण जीवे भावे परमेश्वराकडे फोकस करा, त्याच्याकडे लक्ष केंद्रित करा आणि तो तुमच्यामध्ये येतो आणि तुम्ही त्याच्यामध्ये राहता. कारण त्याच्यामध्ये राहिल्याशिवाय आणि तो तुमच्यामध्ये राहिल्याशिवाय तुम्ही फळ देऊ शकत नाही. अशक्य गोष्टी तेव्हा शक्य होतात ज्या वेळेला आपण परमेश्वरामध्ये राहतो, येशू ख्रिस्तामध्ये राहतो. हे वर्ष माझ्या प्रियांनो त्याच्यामध्ये राहण्याचं वर्ष आहे आणि तो आमच्यामध्ये राहण्याचं वर्ष आहे. जुनं ते संपलं आहे. मला खऱ्या अर्थानं परमेश्वरात राहायचं आहे आणि परमेश्वर माझ्यामध्ये राहिले पाहिजे, म्हणजे मी फळ देणार होईल. तरच मी फळ देणार होईल. मगच जे पिता सांगतो ते पुत्र करतो, कारण पिता पुत्रामध्ये आहे, पुत्र पित्यामध्ये आहे. आणि जसा
पुत्र माझ्यामध्ये आहे आणि मी पुत्रामध्ये आहे, म्हणजे मी परमेश्वरामध्ये आहे. तर जे परमेश्वर सांगेल ते मी करेन, तेच मी करेन. त्याचं गॉस्पल तेव्हाच मी स्प्रेड करू शकेन, त्याचं शुभवर्तमान तेव्हाच मी सगळीकडे सांगू शकेन, तेव्हाच मी आत्मे जिंकू शकेन, तेव्हाच मी त्याचं कार्य पूर्णत्वास नेऊ शकेन. तेव्हाच त्याची धार्मिकता लोकांना माझ्यातून दिसेल, तेव्हाच त्याचा विश्वास माझ्यामध्ये कार्यरत होईल, तेव्हाच त्याची पवित्रता माझ्यातून लोकांना दिसेल. ज्या वेळेला मी त्याच्यात राहील आणि तो माझ्यात राहील, ज्या वेळेला माझा फोकस परमेश्वरात असेल. हे वर्ष मला हिरारीनं आणि नव्या उमेदीनं आणि पूर्ण विश्वासानं म्हणता आलं पाहिजे. पुन्हा उठला ख्रिस्त, तो मीच आहे. पुन्हा उठला ख्रिस्त, तो मीच आहे. शरीरी तुझे रक्त खेळोनी राहे. त्याचं रक्त माझ्या शरीरात घेऊन राहील. ज्या वेळेला लोक माझ्याकडे बघतील त्यावेळेला माझ्यातून उठलेला ख्रिस्त लोकांना दिसला पाहिजे. तो क्षमा करणारा ख्रिस्त, तो प्रीती करणारा ख्रिस्त, तो अशक्य गोष्टी शक्य करणारा ख्रिस्त, तो पवित्र ख्रिस्त. त्याची धार्मिकता माझ्यातून लोकांना दिसली पाहिजे. लोक माझ्याबद्दल काय बोलतात मला घेणं नाही, लोक माझ्यात असणाऱ्या ख्रिस्ताबद्दल काय बोलतात त्याचं मला घेणं. माझा ख्रिस्त त्यांना दिसतो का? मी परमेश्वरानं लिहिलेलं, त्याच्या आत्म्यानं लिहिलेलं पत्र आहे का? चालतं बोलतं पत्र आहे का? लोक मला वाचतात का? लोक मला वाचत असताना माझा येशू ख्रिस्त माझ्यातून त्यांना दिसतो का? आणि ते येशू ख्रिस्ताकडे येतात का? प्रियानो, आपले डोळे बंद करूया आणि गुडघ्यावर येऊया. आपले हात परमेश्वराकडे करूया. तो माझा सर्वस्व, त्याच्याकडे फोकस करूया. तो माझा यावेईरे, तो माझा एल शदाय, तो माझा एल एलोहिम अडोनाय आहे, त्याच्याकडे मी लक्ष लावेन. तो माझा इम्मानुएल आहे. ओ रबा, माझा सर्वस्व तो आणि तोच आहे, त्याच्यावर मी फोकस करेन. हालेलुया. ओ या रबा, तू म्हणा त्याला पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण समर्पित होऊन म्हणा. आज मी त्याचं शरीर, त्याचं रक्त घेणार आहे. ओ या रबा, विश्वासानं, विश्वासानं येशू, सारे नामों से ऊंचा है तू यीशु. आमेन, आमेन. और हरायन रबा, सारे नामों से ऊंचा है तू. ओ या रबा, आपल्या समस्येकडे बघू नका, आपल्या आजाराकडे बघू नका, आपल्या कमतरतेकडे बघू नका, आपल्या निराशेकडे बघू नका, आपल्या कमजोरीकडे बघू नका, आपल्याला कमी ऐकणाऱ्या लोकांकडे बघू नका. तू ही है, हमें चंगाई देता. आमेन. रबा या रबा, तू ही है, हमें चंगाई. आमेन. हालेलुया. या रबा, या रबा. इलोहिम तू ही है, तूने दुनिया बनाई. इलोहिम
कर रे साथ साथ रहता तू ही Amen. Hallelujah. Hallelujah. तू ही तू Oh, ya Rabba. तू ही तू तारे नामों से ऊंचा है तू तू ही तू सारे नामों से ऊंचा है तू तू ही तू यीशु अंधेरों में तू रोशनी तू ही मंजिल तू है जवान है तेरा गिला जिंदगी यीशु तेरे मेरे आता हूँ यीशु हालेलुया 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 पवित्र परमेश्वर आम्ही